साजरा करत आहोत. तर आपण 19वा वाढदिवस साजरा करत आहोत. आता देशाचं स्वातंत्र्य मिळून आपल्याकडे आर्थिक सुबत्ता आली. आता इथं जे सगळे बसलेले आहेत ते आर्थिक सुबत्ता आहे. आपण सगळे मिडियम क्लासचे लोक आहोत. आपण हाय रिच बी नाही आणि एकदम गरीब बी नाही. आजचा विषय असा आहे की सगळेजण माझी राठोड साहेब बोलले की आपण कॉम्प्युटर वापरतो. सगळेजण मोबाईल हा एक कॉम्प्युटरच आहे आणि मेन विषय आहे त्यामधला झटपट लोन. आज आपण बघतो व्हॉट्सअपवर असे मेसेज येत आहेत की झटपट लोन कसं मिळतं. सगळेजण जीपे वापरतात. जीपेमध्ये बी येतं बघा खाली तुमचा सिव्हिल स्कोर बघा, तुम्हाला लोन देतो आम्ही. प्रत्येकजण जीपे वापरत असेल तर ह्यांना हा अनुभव आलेला आहे. सध्या एक मोठं स्कॅम चालू झालेलं आहे. मला वाटतंय आपण सिनियर लोक आहे त्यामुळे त्या तडाख्यात अजून तर तुम्ही सापडलेलं नाही. झटपट लोन कॉर्पोरेट क्षेत्र आयटीआयने दिलेले ॲप आपली जाणारी फायनान्सची माहिती म्हणजे आपले बँकेचं डिटेल कसं जातं आणि झमतारा पिक्चर बघितलाच आहे आपण. त्यामध्ये दाखवलं होतं की कसं स्कॅम चालतं. त्या प्रकारे हे सुद्धा आता सध्या चालू झालेलं आहे. आज प्रत्येकाची मुलं कॉर्पोरेट क्षेत्रात आहेत. कधी वेळेस त्यांना पैशाची अडचण पडते. बस पप्पाची पेन्शन 50,000 रुपये येते, पप्पाला मागत नाही कारण त्याचा पगार असतो 1 लाख रुपये. आणि कॉर्पोरेट क्षेत्र विचार करा आणि त्यांचा कॉर्पोरेट क्षेत्राचा 1 लाख जरी पगार असला तर त्या खर्च तेवढाच असतो कारण येणं जाणं त्यांचं गाडी नसतं. राहणीमान लक्झरियस असतं त्यामुळे त्यांचे रोजचे खर्च भरपूर असतात. पेट्रोलचे खर्च असतात हे असतात. आपल्यासारखं काही त्यांना वेलफेअर वगैरे काही नसतं. जो पेमेंट मिळतं त्यातूनच त्यांनी ते सगळं करायचं असतं. मेन विषय आहे बँकिंग. आपल्याकडं आर्थिक सुबत्तेचं धडं घोसाळकर साहेबांनी दिलं होतं. आठवत असेल भंडार भवनला बघा ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित केलं होतं. आर्थिक सुबत्ता कशी असते काय असते त्याबद्दल. आपल्याला मागं नाही जायचं पुढं जायचं. सध्या होत असलेलं झटपट लोन आणि त्यामध्ये फसत असलेली कॉर्पोरेट क्षेत्रातली आपली तरुण मंडळी मुलं आपले नातेवाईक फसत आहेत. कसं फसतात त्याचं एक तुम्हाला सुंदर विवेचन देतो. थोडक्यात काय होतं की मी पुण्याला राहतो. IT सेक्टरमधून ॲप मिळतं सध्या आणि IT सेक्टरमधून ॲप मिळलं की ज्याच्याकडं थोडा बहुत 2 नंबरचा पैसा राजकारण सपोर्ट आहे ती लोक ते ॲप विकत घेत आहेत आणि ॲपमधनं टार्गेट करतात लोक. बरं एकदा ॲपमध्ये जर तुम्ही त्या सापडला झटपट लोन आहे ना. कारण कसं होतं आज सहकार क्षेत्र या बँकिंगमध्ये गेलं तर लोन घ्यायला जामीनदारांना हे आणा. मध्यंतरी तुम्हाला माहिती आहे एक आंदोलन झालं होतं. थोडक्यात सांगतो पतपेढ्यांचं आंदोलन केलं होतं पुण्यामध्ये. माननीय सहकार आयुक्त दीपक तावडे होते. त्यांना मी स्वतः वैयक्तिक भेटलो होतो. 3% कमिशन 2.5% केलं होतं दैनंदिन ठेव प्रतिनिधी. त्यात आम्हाला त्यांनी स्पष्ट आणि सुवाच्य असं सांगितलं होतं की सेंट्रल गव्हर्नमेंटची पॉलिसी अशी आहे महाराष्ट्राबद्दल सहकार क्षेत्र नेस्तनाबूत करायचं आहे आणि सगळं बँकिंग एका ह्याच्यात आणायचं. पण ते सक्सेस झालं नाही. आता तुम्हाला तर माहितीच आहे सहकार क्षेत्रात सध्या सहकार मंत्री कॅबिनेट दिल्लीचे कोण आहेत नाव घ्यायची गरज नाही सगळ्यांच्या माहितीचं आहे. शहा आहे आणि त्याला सहकार क्षेत्र हे घोषित करायचं आहे महाराष्ट्रामध्ये. तर त्यानं पहिला धाव घातला होता पतपेढ्यावरती. पतपेढ्याच्या काही डायरेक्टर लोकांनी सांगितलं की जे 6 महिन्याच्या खातं बंद होतं त्यामध्ये जे हे होतं डिडक्शन होतं ते आम्हाला पतपेढ्यांना भरावं लागतं.
आपले चुकीचं गाईडलाईन दिल्यावर गेल्या, त्यामुळे ते म्हणले नाही नाही हा भूर्दंड बसतो, आम्हाला ते कमिशनच आता कमी करायचे, 2.5% दिलं. पुन्हा आमची ती मान्य झाली, पण त्याला दिल्ली गव्हर्नमेंटचा सपोर्ट होता, प्रत्येक शिक्षण झालं नाही. 3% आमचं कमिशन आम्ही मिळवून घेतो. मेन विषय आला झटपट रोड. तर झटपट रोडमध्ये काय होतं, ॲपमधलं आपली एखाद्या मुलाला टार्गेट केलं जातं कॉर्पोरेट क्षेत्रामधलं आणि त्याला तुरंत लोन दिलं जातं. सकाळी पॅन कार्ड आधार कार्ड जर त्यानं अटॅच केलं, लिंक केली ओपन, की संध्याकाळपर्यंत त्याच्या खात्यावरती 1 लाख येतं. सुरुवातीला सांगतात 1 लाख रुपये वापर, तुला आम्ही फक्त 1 महिन्याचं 3,000 रुपये व्याज घेणार, पुढल्या महिन्यात 1,03,000 तू भरलं की तू नील झालास. काय होतं, जो मुलगा 1 लाख रुपये लोन काढतोय, 3,000 त्याला ते पुढल्या महिन्यात नाही जमलं भरायला, की त्या ॲपमधल्या त्याला धमकावलं जातं. आता धमकावण्याचे प्रकार कसे आहेत, त्याची जी बँकिंगची माहिती आहे, समजा ती बँक ते जे लोन मिळते ते स्वतः कंपनी देत नाही, कुठल्या तरी बँकेचं नाव पुटअप केलं जातं. सारस्वत कुठल्या सगळ्या बँका आहेत त्यामध्ये, सहकार क्षेत्रात आहेत, राष्ट्रीयकृत बँका बी आहेत, आणि त्यामधून त्यांना त्या ॲपमधून त्या कंपनीला सर्व माहिती मिळते की तुम्ही कुणाकुणाशी व्यवहार करताय. आणि ते 1,03,000 रुपये जर पुढल्या महिन्यात नाही भरलं तर तुमच्या नातेवाईकाला फोन जातात. मग तो काय करतो, घाबरतो मुलगा, आणि त्यांची हे जे ॲप देणारी कंपनी असते ती सांगते की अरे तुला नाही जमत ना, तू असं कर ना, 1,03,000 रुपये ऐवजी असं कर, तुला आम्ही दुसरं एक लोन देतो 1,03,000 हे करू, आणि तो त्या पूर्ण साठीत फसतो. आणि काय होते, 1 लाखाची रक्कम त्याला जवळजवळ 6 महिन्यात 8 ते 9 लाख रुपये भरावे लागतात. असा आता विधारक चित्र आहे. त्याला सहकार क्षेत्रात सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँका सुद्धा सपोर्ट करत आहे. त्यांचा काय आहे, त्यांचा पैसा युटिलाइज होतोय, त्यांना व्याज मिळते, बँकांना व्याज किती मिळते, आणि तुम्ही समोरच्या कस्टमर कुठं घेताय किती. हे एक मोठं स्कॅम चाललेलं आहे. याबद्दल सुद्धा आम्ही पुण्यामध्ये आंदोलन छेडलेलं आहे. आणि झटपट लोन, तरी मला एकच सांगण्याची कळकळीची विनंती आहे की आपल्या मुलाचा आर्थिक व्यवहार सगळ्यांनी बघा. कारण कसं होतं, 1 लाख रुपये घेतलेली मुलं आम्ही बघितले 7 महिन्यानं त्याचे 10-10, 12-12 लाख रुपये होतात 6 महिन्यात. ते पैसे नाहीत भरले, एवढ्यापर्यंत रक्कम जात आहे. तुम्ही विचार करा, 1 लाखाचं जर 7 महिन्यात 12 लाख रुपये याचं म्हणजे 11 लाख रुपये व्याज भरते. ही रिअल फॅक्ट आहे झटपट लोनची. आणि नाही दिलं ते व्याज तर तुमचे सगळे नातेवाईक, त्याचे सगळे मिळणारे मोबाईल नंबर, कारण बँकेचं ॲप त्यांना बँकेतनं तुम्ही जेवढी ट्रान्झॅक्शन करता, समजा आता मी जीपेवरनं पगार साहेबांना पैसे दिले, पगार साहेबाचा नंबर भेटला जीपेमधनं त्या ॲपच्या कंपनीला, पगार साहेबांना सांगणार हा नंदकुमार नलवडे यांनी आमचं पैसे घेतलेले आहेत. मग तुमची सामाजिक मानहानी करतात, शेवटी रडकुंडी येतात आणि ते पैसे भरावे लागतात. आणि ज्यांनी भरलेले आहेत त्या लोकांनी आज पुण्यात आत्महत्या केलेल्या आहेत. तरी वेळी सगळ्यांनी सावध राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. परिस्थिती नलावड्यांनी आता सांगितली, माझ्या जवळच्या एका खास मुलावर बेतलेली आहे. ही परिस्थिती त्याच्यावर बेतली की त्याच्या वडिलांनी स्वतःच्या स्थावर जंगम विकले आणि 20 लाखापर्यंत पैसे त्या पोराचे भरले. न भरले असते तर ती व्यक्ती ज्यांच्याकडनं लोन घेतलो ती, तुमचा रेकॉर्ड असतो त्याच्याकडे, तुमच्या असलेल्या नातेवाईक मित्रमंडळी सगळ्यांना फोन करून सांगत होती की या व्यक्तीने आमच्याकडे एवढे पैसे घेतले, भरायला सांगा. आणि एवढ्या शब्दामध्ये ते बोलले जातात, त्यांना ते विचारायला प्रचंड प्रमाणामध्ये टॉर्चर केलं जातो. तो मुलगा एक वेळ अशी आहे की आत्महत्या करायला निघाला. आणि ही 101% परिस्थिती मी अनुभवली त्या म्हणजे माझा खास नातेवाईक. शेवटी आई वडिलांनी सगळं विकलं आणि त्या पोराला बाहेर काढलं. म्हणजे मी सांगतोय हे 100% नेमकं सांगायचं काय आहे, एक तर हे दोन देणाऱ्या पत्नीला एक नंबर हरामखोराला सावधान
जे रिकव्हरी एजंट आहेत एक नालायक असतात, एक नंबर ते हलकट असतात, त्यांच्यापासून सावध राहा असं तुम्हाला म्हणायचं आहे का? तसं नाही. ऐका जरा. हो, 2 लाखाचे वाढत वर्षभरामध्ये जर कोणाला 20 ते 22 लाख रुपये भरावा लागले, त्यांना काय नाही, पैसा तुमचे भरायला याच्यामध्ये घेतली. पावसा साहेबांनी मांडलेला मुद्दा बरोबर आहे. जरा गाडीगावकर बोलले ते बी बरोबर आहे. काही प्रायव्हेट संस्था ते तो मार्ग अवलंबतात, हे सत्य आहे. पण ही एक साखळी पद्धत आहे. फक्त सामाजिक संदेश आम्ही एकच देतो यातून की प्रत्येकाने, आता पावसा साहेबांनी समोरचं उदाहरण दिलं आपल्याला, लगेच एक आमचा कोणतरी नातेवाईक त्याला 20 लाख रुपये ते भरावं लागलं, घरची स्थावर मालमत्ता विकून. तर काय होतं की सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आपल्या मुलांना बचतीचा मार्ग शिकवा. कॉर्पोरेट क्षेत्रात 1-2 लाख जरी मिळत असले तरी त्यांना बचतीचा मार्ग स्वीकार करायला हवा. कारण आपण सगळ्यांनी बचतीतूनच हे साम्राज्य प्रत्येकाने ही दारं जी घेतलेली आहे ती बचतीतून घेतलेली आहे. आणि आजच्या कॉर्पोरेट वर्ल्डच्या मुलांना यांना बचत करण्यासाठी आपण प्रोत्साहित केलं पाहिजे. मी कुठल्याही संस्थेचा या कुठल्याही LIC या कुठल्याही ह्याचा मी हे करत नाही की मी एजंट नाही की बचतीचा हा मार्ग पोस्टाचा वगैरे काहीही नाही. एकच सांगणे की आपल्या मुलाचे आर्थिक व्यवहार आपल्या नातेवाईकाचे समाजात घडणारे हे स्थित्यंतर आहे. कारण ही खोटी माहिती नाही. कारण पिंपरीमध्ये जे घडलं ते भयानक चित्र घडलं गेलं. सगळ्या घरच्या लोकांनी आत्महत्या केली, संपूर्ण कुटुंब एकाच टायमिंगला सुसाईड केलं. आणि पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्या ॲपवरती आता कारवाई चालू झाली. ही घटना घडलेली आहे 6 महिन्यापूर्वी. धन्यवाद राजेश राठोड. थँक्यू. खूप चांगली माहिती दिली. आपल्याकडे एक से एक कलाकार आहे असं नाही म्हणत मी, महाकलाकार पण आहे. आणि ॲक्च्युली खूप लोकांच्याकडे खूप काही